वेलकम टू प्रोट्रेडर फॅमिली. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत सपोर्ट आणि रेझिस्टन्स कसा ड्रॉ करायचा आहे. हाऊ टू ड्रॉ सपोर्ट अँड रेझिस्टन्स. सगळ्यात पहिल्यांदा रेझिस्टन्स म्हणजे काय असतं ते समजून घेऊयात. इथं मी ITCचा एक चार्ट घेतलेला आहे, 1 डे टाइम फ्रेम सेट केलेली आहे. इथं बघू शकता आपण एखाद्या पर्टिक्युलर लेवल नंतर हा जो स्टॉक आहे तो डाऊन ट्रेंडला मूव्ह करतोय. इथून या लेवलला म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर लेवल नंतर स्टॉक काय करतोय, त्या डाऊन ट्रेंडला मूव्ह करतोय. तर त्या लेवल ही जी लेवल आहे ती रेजिस्टन्स ॲज अ रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट होते, तर त्याला त्या लेवलला रेजिस्टन्स म्हणतात. सिमिलरली काय होतं, एखाद्या पर्टिक्युलर लेवल नंतर स्टॉक आहे तो अप ट्रेंडला मूव्ह होतो. फॉर एक्झाम्पल इथं काय होतंय, ह्या लेवलला हा ITCचा स्टॉक आहे तो अप ट्रेंडला मूव्ह होतोय. तर अशा वेळेस हा जो आहे, ही जी लेवल आहे या स्टॉकसाठी सपोर्ट म्हणून ऍक्ट करतो. तर आपण हा ITCच्या स्टॉकमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे ड्रॉ करायचे ते आपण बघणार आहोत. मी तुम्हाला tradingview.com वरती घेऊन आलोय. तर tradingview.com आहे, सगळ्यांना माहिती असेलच की कोणता पण स्टॉक असेल तेव्हा चार्ट रीड करण्यासाठी सगळ्यात बेस्ट याचं मोबाईल ॲप्लिकेशन पण आहे आणि डिरेक्टली वेबसाईटवरती पण तुम्ही चार्ट रीड करू शकता. चार्ट ॲनालिसिससाठी सगळ्यात बेस्ट आहे. तर या साईडला माझी वॉच लिस्ट आहे, याच्यामध्ये तुम्ही तुमचे फेवरेट स्टॉक ॲड करू शकता. इथून ॲड करू शकता. इथं प्लस आयकॉन आहे, इथे तुम्ही सर्च करू शकता. HDFC बँक फॉर एक्झाम्पल, इथं सर्च केलं HDFC बँकच्या, इथं NSE वरती क्लिक केलं तर इथं एखादा स्टॉक हा HDFCचा ॲड होतो आणि याचा तुम्ही चार्ट बघू शकता. सध्या आपण ITCचा एक्झाम्पल घेतलेला आहे. आता हे ITCचा चार्ट आहे. ITCचा चार्टचा मी 1 डे टाइम फ्रेम सेट केले. आता ही 1 डे टाइम फ्रेम सेट कुठून करायची, हे दिसतंय ITC लिमिटेड आणि इथं 1 डे दिलेलं आहे. चेंज इंटरवल इथं क्लिक केलं की इथं डे म्हणजे पर्टिक्युलर जो आहे चार्ट तो कोणत्या टाइम फ्रेम वरती सेट आहे तो इथे दिसतो. तर डी म्हणजे 1 डेच्या टाइम फ्रेम वरती सेट आहे. आता चेंज करायचं म्हटलं तर सगळ्यात वरती इथं डी म्हणून ऑप्शन आहे, इथून तुम्ही चेंज करू शकता. फॉर एक्झाम्पल 1 वीकचा करू शकता, 15 मिनिटचा करू शकता. आता ही 15 मिनिटची टाइम फ्रेम आहे. मी काय करतो, टाइम फ्रेम 1 डेला सेट करतो. ठीक आहे, ही 1 डेला मी टाइम फ्रेम सेट केली. आता आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचे. सगळ्यात पहिल्यांदा आपण सपोर्ट ड्रॉ करूया. ठीक आहे, तर इथं सगळे आयकॉन दिसतात तुम्हाला. तर ह्या आयकॉनच्या इथं क्लिक केल्यावरती इथं हॉरिझॉन्टल लाईन म्हणून ऑप्शन आहे, हे हॉरिझॉन्टल लाईन मी सिलेक्ट केली. आता मला असे पॉईंट शोधायचे की जिथून स्टॉक हा अपवर्ड मूव्ह झाला. फॉर एक्झाम्पल ही बघा, ही जी लाईन आहे इथून स्टॉक अपवर्ड मूव्ह झाला, तर मी इथं क्लिक करतो म्हणजे ह्या लेवल पासून स्टॉक अपवर्ड मूव्ह झाला. नंतर दुसरी लेवल म्हणजे इथं पण स्टॉक अपवर्ड मूव्ह झालेला. ठीक आहे, तर मी हॉरिझॉन्टल लाईन सिलेक्ट केली आणि इथं क्लिक केलं. ठीक आहे, बघा आता इथून मी गेस केलं की म्हणजे इथून मला दिसतंय की हा अपवर्ड मूव्ह झालेला आहे, म्हणून मी इथं ड्रॉ केली. तर हा बघा कुठून अपवर्ड मूव्ह झालेला आहे. बघा इथून वर गेलेला आहे, इथून पण वरती गेलेला आहे आणि ज्यावेळेस मी इथं सपोर्ट काढलेला आहे त्यावेळेस काय झालेलं आहे, इथून वरती गेलेला आहे. तर तुम्ही याची हिस्ट्री चेक केली तर हिस्ट्रीमध्ये पण बघा इथे तो सपोर्ट ऍड झालेला आहे. इथं मी ड्रॉ केलं होतं का, ते ऑटोमॅटिकली इथं सपोर्ट घेतलेलं ते. तर हिस्ट्री चेक केली तुम्ही तर. आता आपण रेजिस्टन्स बघूया. रेजिस्टन्स ड्रॉ कसा करायचा की जिथून स्टॉक हा डाऊन ट्रेंडला मूव्ह झालाय ना, तर तिथे आपण हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करू. फॉर एक्झाम्पल इथून बघा, इथून खाली गेलेला स्टॉक, इथून खाली गेलेला आहे म्हटल्यावर मी सगळ्या कॅन्डल कव्हर होईल अशी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. ठीक आहे, इथं हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. मी आता इथं लाईन ड्रॉ केली ह्या लेवलला. तर तुम्ही हिस्ट्री चेक केली तर बघा, इथून डाऊन ट्रेंड झालेला आहे, इथून अप ट्रेंड झालेला आहे. म्हणजे
हा रेजिस्टन्स जो आहे तो सपोर्ट आणि ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्ही पण ऍक्ट करतो. फॉर एक्झाम्पल बघा सपोर्ट आणि रेजिस्टन्स ऍक्ट करतो. ठीक आहे. नंतर मी काय करतो, इथं एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो, कारण इथून पण डाऊन ट्रेंड झालेलं आहे, इथून पण डाऊन ट्रेंड झालेलं आहे. मी हॉरिझॉन्टल लाईन सिलेक्ट केली आणि इथं क्लिक केलं, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ झाली. ठीक आहे. आता तसं बघायला गेलं तर हा 1 डेचा टाइम फ्रेम आहे. आता सध्या ITCचा स्टॉक आहे ऑल टाइम हाय वरती आहे. तर याच्या आधी त्यांनी हाय कुठं बनवला होता, तर 24 जुलै 2023 ला बनवला होता. म्हणजे आपण इथं पण एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करूया. ठीक आहे. हे हॉरिझॉन्टल लाईन मी इथं ड्रॉ केली. ठीक आहे. आता प्रॉब्लेम काय आहे की ही ह्या कॅन्डलची विक आहे. तर शक्यतो आपण विक जी आहे ती निग्लेक्ट करतो. सो कॅन्डलच्या शेजारी आपण हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. ठीक आहे. हा झाला हिस्ट्री. इथून आपण हा झाला हिस्ट्रीचं आपण रेजिस्टन्स ड्रॉ केलेला आहे. तर सध्या आता रेजिस्टन्सला आहे स्टॉक. हा रेजिस्टन्स चांगल्या प्रकारे ब्रेकआउट दिलेला आहे. तर मार्केट जर व्यवस्थित राहिलं तर अपवर्ड मूव्ह करू शकतो स्टॉक. करू शकतो म्हणजे करेलच असं काही नाही. ठीक आहे. तर सपोर्ट आणि रेजिस्टन्स असे ड्रॉ करायचे. आता हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ कसे करायचे, की पर्टिक्युलर का ड्रॉ करायचे, की पर्टिक्युलर लेवलला समजतं आपल्याला की इथून कोणता तरी मूव येऊ शकतो, अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड होऊ शकतो. आणि मॅक्स टाइम काय होतं की एखादा रेजिस्टन्स जर ब्रेक केला त्यांनी तर अपवर्ड मूव्ह येते. फॉर एक्झाम्पल आता इथं बघ, इथं आपण रेजिस्टन्स ड्रॉ केला होता आणि हा रेजिस्टन्स चांगल्या मोठ्या कॅन्डलने ब्रेक केलेला आहे आणि ब्रेक केला की तसं तो अपवर्ड मूव्ह झालेला आहे. सेम काय आहे की ज्यावेळेस तो सपोर्ट ब्रेक करेल, फॉर एक्झाम्पल आता इथे कुठं, इथे बघा, फॉर एक्झाम्पल आता हा सपोर्ट आहे. ठीक आहे. मी इथं पण ड्रॉ करू शकतो किंवा वरती पण ड्रॉ करू शकतो. आता इथं बघा काय झालेलं आहे की सपोर्ट हा ब्रेकआउट केलेला आहे, डाऊन ट्रेंड झालेला आहे. पण इथून का अपवर्ड झाला, कारण पाठीमागची हिस्ट्री जर तुम्ही चेक केली तर इथं पण एक सपोर्ट आहे. तर इथून अपवर्ड मूव्ह झालेला म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा यूज काय होतो की आपल्याला स्टॉकची मुवमेंट समजते की या पर्टिक्युलर पॉइंटला जर ब्रेकआउट आला तर स्टॉकची मुवमेंट आयदर अपवर्ड होईल किंवा डाऊनवर्ड होईल. तर दोन्हीपैकी एक होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर यासाठी सपोर्ट आणि रेजिस्टन्स गरजेचं असतं. तर हा ITCचा डेली टाइम फ्रेमचा आहे. सध्या ऑल टाइम हायवरती आहे स्टॉक. दुसरी एक मेथड कशी असते, सपोज आता मी ही हॉरिझॉन्टल लाईन डिलीट करतो. ठीक आहे. डिलीट करतो. आता सध्या मला माहिती आहे की ITCचा स्टॉक हा एवढ्या एवढ्या झोनमध्ये, हा एवढा झोन जर ब्रेक केला, म्हणजे मी काय केलं की हिस्ट्री चेक केली, पाठीमागं आलो, हिस्ट्री चेक केली, ऑल टाइम हाय इथे आणि याची विक इथे पर्यंत. म्हणजे एवढ्या झोनमध्ये जर या झोनच्या वरती चांगलं स्ट्रॉंग ब्रेकआउट दिलं तर हा स्टॉक मूव्ह करू शकतो. तर मी काय केलं की जॉमेट्रिक शेप म्हणून एक ऑप्शन आहे, तिथे क्लिक करून मी रेक्टँगल चूज केलं. तर मी काय करतो, इथे छोटासा रेक्टँगल ड्रॉ करतो. ठीक आहे. असा आम्ही रेक्टँगल ड्रॉ केला. याच्यामध्ये मी विक घेतलेली आहे, कॅन्डलची विक घेतलेली आहे. झूम केलं तर तुम्हाला समजेल. ठीक आहे. आणि ही विक काय करतो, मी हे ट्रायंगल एक्सटेंड करतो फक्त पुढे. ठीक आहे. ट्रायंगल एक्सटेंड करतो. ठीक आहे. कॅन्डल हे जे रेक्टँगल आहे, जे तुम्ही कलर्स वगैरे चेंज करू शकता. सध्या रेड झोनमध्ये रेड झोन देऊया आपण. ठीक आहे. म्हणजे काय आहे की ह्या ऑल टाइमची हिस्ट्रीवरून आपण काय डिसाईड करतोय की ह्या झोनमध्ये जर स्ट्रॉंग ब्रेकआउट आला, सध्या हा ITC मध्ये आपल्याला
स्ट्रॉंग ब्रेकआउट बघायला भेटतोय, कारण ग्रीन कॅन्डल बऱ्यापैकी या झोनच्या वरती क्लोज झालेली, पण याच्यावरती जर आणखी क्लोज झाली तर बेटर पडेल. जर ह्याच्यावरती क्लोज झाली तर स्टॉक अपवर्ड मूव्ह करू शकतो. तर असा पण तुम्ही एखादा रेजिस्टन्स ड्रॉ करू शकता. तर या ट्रेडिंग व्ह्यूवरती तुम्ही अनालिसिस करून तुम्ही तुमच्या स्वतःचं ड्रॉ करून बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल सपोर्ट आणि रेजिस्टन्स. बघा इथं पण एक रेजिस्टन्स होतोय. मी काय करतो, इथून डाऊन ट्रेंड पकडला तर इथं मी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. इथं क्लिक केलं, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. बघा हिस्ट्री रिपीट झाली, कारण का इथे इथून पण डाऊन ट्रेंड झाला होता, इथून डाऊन ट्रेंड झाला, आणि बघा का 5 ऑगस्टला इथून अप ट्रेंड झाला होता. म्हणजे हा इथं या पॉइंटला हा काय, हा रेजिस्टन्स आहे, आणि या पॉइंटला हा काय सपोर्ट आहे. म्हणजे सपोर्ट, रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्स पण ऍक्ट करतो. तर हेच मी डॉक्युमेंटमध्ये हेच दिलं होतं खाली. फ्रॉम सपोर्ट अँड रेजिस्टन्स स्टॉक कॅन रिबाउंड, म्हणजे सपोर्ट किंवा रेजिस्टन्समध्ये सपोर्ट किंवा डाऊनवर्ड मुवमेंट होऊ शकते. सपोर्ट कॅन ऍक्ट ॲज अ रेजिस्टन्स, रेजिस्टन्स कॅन ऍक्ट ॲज सपोर्ट. म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स, सपोर्ट हा रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट होतो किंवा वाईस वर्सा. इफ ब्रेक रेजिस्टन्स देन एंटर इन अप ट्रेंड. जे मी तुम्हाला सांगितलं हेच आहे, एवढेच पॉईंट आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला काय करायचं आहे, tradingview.com वरती जायचं आणि तुमचा फेवरेट कोणता पण स्टॉक घ्यायचा. फॉर एक्झाम्पल इन्फोसिस घेऊ शकता, HDFC बँक घेऊ शकता, आणि त्याला ऑब्झर्व करायचे. तुमचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचे, त्याला ऑब्झर्व करायचे. आता फॉर एक्झाम्पल मी इथं जे रेजिस्टन्स ड्रॉ केलं आहे, तसाच तुम्ही ड्रॉ करू शकता, आणि इन फ्युचर तुम्ही त्याचे ब्रेकआउट कसं येतं याची तुम्ही प्रिडिक्शन लावू शकता. हा डेली टाइम फ्रेमवरती मी सपोर्ट आणि रेजिस्टन्स लावलेले. तुम्ही 15 मिनिट किंवा 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती पण लावू शकता. 1 तासाची टाइम फ्रेम आहे, अशी पण तुम्ही रेजिस्टन्स आणि सपोर्ट लावू शकता. ठीक आहे, डे टाइम इथून चेंज करू शकता तुम्ही टाइम फ्रेम तुमची. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सगळं बघणार आहोत की ट्रायंग्युलर पॅटर्न काय असतो, कप अँड हँडल, सगळं, म्हणजे जेवढं पॉसिबल आहे तेवढे व्हिडिओ मी अपलोड करेन. ओके, थँक्यू.